हिंगोली जिले के शहरी और ग्रामीण क्षेत्रों में इन दिनों बिजली उपभोक्ताओं के घरों पर स्मार्ट मीटर लगाए जा रहे हैं। इस योजना को लेकर कई उपभोक्ताओं ने आपत्ति जताई है। उनका कहना है कि स्मार्ट मीटर लगने के बाद बिजली बिल अधिक आ रहा है। हाल ही में ठाकरे शिवसेना की ओर से बिजली विभाग कार्यालय के सामने प्रदर्शन कर स्मार्ट मीटर न लगाने की मांग की गई। इस संबंध में हिंगोली बिजली आपूर्ति विभाग के अधिकारी चौहान ने एमके न्यूज से बातचीत में बताया कि नए स्मार्ट मीटर सही तरीके से काम कर रहे हो, इनसे बिल अधिक नहीं आता। उन्होंने पुराने और नए मीटर का डेमो दिखाकर ये साबित कर दिया कि स्मार्ट मीटर उचित तरीके से यूनिट रिकॉर्ड कर रहे हैं और कोई गड़बड़ी नहीं है। विभाग ने उपभोक्ताओं से भ्रम न फैलाने और सहयोग करने की अपील की है। 0.18 बघा ठीक आहे करू करा आपला व्हिडिओ शूट चालू आहे की ठीक आहे करू करा आपला व्हिडिओ शूट चालू आहे की आकडे गोष्ट हे 3 आहे, इथे 4 युनिट आहे। स्मार्ट मीटर हे असं मीटर आहे की जे तुम्ही ज्या वेळेला विजेचा वापर करता ती वेळ आणि तुम्ही किती विजेचा वापर केला हे सुद्धा दर्शवू शकतो। यामध्ये एक अक्षय ऊर्जा ॲप आहे जे तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि त्यात आपण दिवसभरात कोणत्या वेळेला किती वीज वापरली हे सुद्धा बघू शकता। याशिवाय यात एक फायदा असा आहे की हे टाइम ऑफ डे मीटर आहे। या मीटरमध्ये तुम्हाला जर सकाळी 9 ते 5 विजेचा वापर केलेला असेल तर या पिरियडमध्ये केलेला विजेच्या वापरावरती 80 पैसे पर युनिट इतका रिबेट आहे। हिंगोलीकरांना काय करणार, जिल्ह्यांना काय करणार? स्मार्ट मीटर हे जलद गतीने धावते किंवा स्मार्ट मीटर हे जास्त बिल देण्याचा मार्ग आहे असं वगैरे काहीही नाही आहे। ही मिथ्या आहे आणि ही गोष्ट इथे मी सिद्ध करून दाखवतो आहे। प्रत्येकाने आपल्या जीवनात सगळ्या गोष्टी आपण स्मार्ट वापरतो। मोबाईल स्मार्ट घेतो, टी व्ही स्मार्ट घेतो, त्यानंतर वॉशिंग मशीनही स्मार्ट घेतो। तर मला आपल्या जनतेला आवाहन करायचं आहे की आपण ही स्मार्ट मीटर वापरून बघा आणि जर काही शंका असेल तर तुम्ही हे मीटर जुन्या मीटरच्या सिरीजमध्ये काही दिवसासाठी लावून बघू शकता आणि त्या दोन्ही मीटरचं जर कन्झम्पशन तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही स्मार्ट मीटरला कंटिन्यू करू शकता। सर्व ग्राहकांना एक विनंती आहे की हे मीटर बसवताना कोणी काही पैसे मागत असेल तर त्याला बळी पडू नका। हे मीटर मोफत बसवल्या जात आहे।